शुभ सकाळ मित्रांनो. तर आज आपण आलेलो आहे दातेगडावर आणि हे सुंदरगड हॉटेल. दातेगडाचं दुसरं नाव आहे सुंदरगड. इथं आपण आपली गाडी लावली. हे हॉटेल सध्या चालू आहे. तर हा आहे दाते किल्ला. ह्याला तटबंदी नॅचरल लाभलेली आहे सरळ अशी आणि खूप सोपा असा ट्रॅक आहे. फक्त एवढं जंगल फिरून आपल्याला इथं जायचं आहे. म्हणजे गाडी ऑलमोस्ट वरच आलेली आहे, त्याच्यामुळे घाबरायची काही चिंता नाही. दातेगड अतिशय सुंदर आहे आणि मी प्रयत्न करेल की मी कालसारखंच बोलेल. काल जसं मी भारी बोललो गोविंदगडाबद्दल, गोविंदगडाच्या इतिहासाबद्दल, तसंच हॉटेलच्या इथं तुम्ही गाडी लावू शकता आणि हॉटेलच्या जस्ट बाजूनी आपल्याला रोड आहे दातेगड म्हणजे सुंदरगडावर जाण्यासाठी. तर मित्रांनो, सुंदरगडवर आपण आलेलो आहे. इथे कसले तरी अवशेष दिसतात आहे, पण काय आहे ते आपण नक्की सांगू नाही शकत. तर जाऊया मेन किल्ल्यावर. तटबंदी तुम्हाला बघायला भेटते बघा. तर हा आहे दातेगडाचा बाले किल्ला आणि इथे गडाचे अवशेष आहेत. इथून पुढे गडाचा मेन भाग चालू होतो. इकडे आहे गडाचा दरवाजा. आता आपण इथून खाली उतरू आणि दरवाजा एक्सप्लोअर करूया. हा आहे गडाचा मेन दरवाजा मित्रांनो. महादरवाजा आपण बोलू शकतो. या गडाला एकच महादरवाजा आहे जो हा आहे. आणि बुरुजांची तर ह्यांना गरजच नाही पडली, कारण हे बघा हा दगडी बुरुज डायरेक्ट नॅचरली भेटलेला आहे आणि हा पूर्णपणे हा दरवाजा आपण बघू शकतो. आणि इकडे जर समजा तुम्ही गेला तर इकडे ही गुफा आहे. ह्या दोन गुफा आहेत. या दोन गुफांना बऱ्याच जणांनी एक्सप्लोअर केले. ही गुफा इकडनं अशी जाऊन परत इकडनं रिटर्न आलेली, म्हणजे ही दोन्ही साईडनं एकच गुफा आहे. गुफेचा वापर तर अजून काही कोणाला समजलेलं नाही की ही नॅचरल गुफा आहे, ते पण अजून कोणाला समजलं नाही. पण शक्यतो ही नॅचरलच गुफा असावी. आणि इथे एक बांधकाम केलेलं आहे, ते पावसाळ्यामध्ये निवास करू शकत होते काही लोक. ही गुफा एक चमत्कार आहे निसर्गाचा. आणि इकडनं सरळ असे गेलं तर इकडे हा महादरवाजा. महादरवाजाच्या जस्ट बाजूलाच ही गुफा आहे. त्याच्या पायऱ्या बघा, मी तुम्हाला दाखवतो. अशा चौकोनी खूप चांगलं असं स्ट्रक्चर आहे दातेगड म्हणजे सुंदरगडाचं. आणि इथे खाली आल्याच्या नंतर इथे दोन देवड्या आहेत. देवड्या म्हणजे दरवाजाच्या सुरक्षेसाठी केबिन, त्याला आपण देवड्या बोलतो. या दोन देवड्या आणि ती पाण्याच्या ड्रेनेज आहे, जेणेकरून जे वरतून पाणी येतं आहे त्याच्याने हा जो देवडीचा भाग आहे, जी सुरक्षेची केबिन आहे, ती खराब नको व्हायला म्हणून ही ड्रेनेज सिस्टीम आहे. हा सगळा अभ्यास मला लाभला आहे 75च्या माझ्या प्रवासामध्ये. इथे पण बघा सेम आहे. जस्ट मंदिराच्या वरती ही ड्रेनेज सिस्टीम आहे, म्हणजे तो एक भाग आहे. तिथे लाकडी छप्परसुद्धा असू शकतं किंवा पाणी खाली उतरून मूर्तीला काही त्रास नको व्हायला म्हणून तिथे असू शकतो. अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे गणपती बाप्पाची. ही सुंदर अशी हनुमान बाप्पाची मूर्ती. इथून असं वरती जात असतानाच तुम्हाला लेफ्ट साईडला ही एक गुफा लागेल. अतिशय छोटी अशी गुफा आहे आणि या गुफेचं काम तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा काय असू शकतं. तर मित्रांनो, आता जे तुमच्यासमोर येणार आहे ते म्हणजे दातेगड म्हणजे सुंदरगड ह्याचं मुख्य आकर्षण. मित्रांनो, ही एक विहीर आहे आणि ही विहीर मित्रांनो तलवाराच्या आकाराची आहे. आणि जे तुम्हाला ही जी सावली दिसते हे तलवारीचं टोक आहे बघा, ही सावली. आणि ही विहीर जर समजा तुम्ही वरतून बघितली ड्रोनच्या साहाय्याने किंवा
तुम्ही गुगल मॅपमध्ये सॅटेलाईट मोडवर जरी बघितली तरी ही विहीर तुम्हाला एकदम तलवाराच्या आकृतीची दिसेल. एकदम तलवाराच्या आकृतीची ही विहीर आहे आणि हे दातेगडाचं मुख्य आकर्षण आहे. आता आपण खाली उतरतोय विहिरीमध्ये. खोल अशी विहीर आहे बघा. पूर्ण एक दगड आहे बघा मित्रांनो, आणि पूर्ण एका दगडामध्ये कातळमध्ये कोरलेलं हे महाद्वार आहे. आणि हे मशाल ठेवण्यासाठी हे बघा, ह्या साईडच्या पायऱ्या आणि ह्या साईडच्या पायऱ्या जरा वेगळ्या आहेत. तर ह्याचं कारण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की असं का ह्या साईडच्या पायऱ्या आणि ह्या साईडच्या पायऱ्या वेगळ्या का. खाली उतरूया आपण. पायरी भाग संपलेला आहे. पाणी अतिशय स्वच्छ दिसते बघा, इथूनच निळसर एकदम. असं आपण खाली आलो तसं तसं असं वाटतं की वातावरण हिवाळ्याचं नाही, पावसाळ्याचं आहे. एकदम थंडगार वातावरण झाले. पावसाळ्यामध्ये इथे किती थंडी असेल. खाली आल्याच्या नंतर आपल्याला इथे एक शिवमंदिर बघायला भेटते. महादेवाचं मंदिर आहे आणि महादेवाचं मंदिर एकदम गार ठिकाणी. अशाच थंड ठिकाणी साप आणि वन्यजीव असतात, तर तुम्ही काळजी घ्यायची. शक्यतो एकटे यायचं नाही इकडे. आपल्याकडे पर्याय नसल्यामुळे आपण एकटे येतो. खूप छान ठिकाण आहे ही विहीर. तलवाराच्या आकाराची. दर्शन घेऊया महादेवाचं आणि निघूया पुढे. एवढा गारवा मला आत्तापर्यंत कोणत्याच विहिरीच्या इथे किंवा कोणत्याच किल्ल्यावर हे नाही झालं. तेवढा गारवा या किल्ल्यावर आणि एवढं स्वच्छ पाणी. आणि मी कपडे पण हिरवे घातले आणि इथे हिरवळ बघा किती. आणि ही विहिरीची उंची बघा. खूप लांब अशी कातळमध्ये कोरलेली विहिरी आहे. आणि ते मधी भाग हिचा जरा उंच दिसतोय आणि असा खोल आहे, असं गोल. कचरा टाकून ठेवला आहे लोकांनी, चप्पल वगैरे टाकून ठेवली एवढ्या चांगल्या भागामध्ये. सुंदर अशी विहीर आहे बघा. ते मधी असं एक छोटासा ब्रिज टाईप केलं, म्हणजे तलवारीची अशी पकड असते ना ती, आणि इथून पुढे अशी ही तलवार. हो तुम्हाला मग अशी दाखवली. ही अशी तलवार आणि हे इथे असं पकडायला ही तलवार. तर मित्रांनो, दातेगड म्हणजे सुंदरगड ह्याची मी तुम्हाला बेसिक इन्फो सांगतो आणि पूर्ण इन्फॉर्मेशन मी म्हणजे पूर्ण इतिहास मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. तर दातेगड जो आहे, सुंदरगड ज्याला आपण बोलतो, सुंदरगड हा पहिले शिर्क्यांकडे होता. शिर्क्यांकडे ह्या किल्ल्याची देशमुखी, या किल्ल्याचा पूर्ण कारभार शिर्के बघत होते. त्याच्यानंतर बहमनी सत्तेने हा किल्ला जिंकून घेतला आणि नंतर हा किल्ला बहमनी सत्तेने पाटणकरांकडे दिला या किल्ल्याचा कारभार बघण्यासाठी. आणि पाटणकरांकडे जेव्हा ह्या किल्ल्याची देशमुखी आली, त्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेव्हा अफजलखानाचा वध झाला, त्यानंतर हा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला आणि ह्या किल्ल्याचं नाव चेंज करून दातेगड जे होतं त्याला सुंदरगड केलं. आणि मग शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याची काय डागडुजी केली असेल आणि मग नंतर हा किल्ला परत स्वराज्यातून गेला मुघलांच्या ताब्यामध्ये. त्यानंतर हा किल्ला ब्रिटिशांकडे गेला. असं एक बेसिक इन्फो मी तुम्हाला सांगतो. आणि हे जे तलवारी आखेचे जे हे विहीर आहे, ही खूप पूर्वीची विहीर आहे. म्हणजे ही विहीर शिवकालीन नाही. आता आपण वरती जाऊया. मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो की ही विहीर वरतून कशी दिसते. नाहीतर तुम्ही एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये जाऊन ड्रोन शॉट बघू शकता, कारण आपल्याकडे ड्रोन नाही, आपण खूप गरीब आहे. दाखवायचा प्रयत्न करतो आपला ड्रोन शॉटनी. दाखवायचा प्रयत्न केला आहे मित्रांनो, पण मला नाही वाटत ते नीट दिसलं. जरा काहीतरी बोगस झालं. पण तुम्ही ही विहीर नक्की बघा ड्रोन शॉटने, खूप छान दिसते. आपल्याकडे जेव्हा ड्रोन येईल तेव्हा आपण नक्की या विहिरीला येऊ भेट द्यायला.
आणि इथे पाण्याचं टाकं बघायला भेटते, किंवा वाड्याचं विशेष नाही, पाण्याचं टाकंच असणार. या साईडला एक पाण्याचं टाकं बघायला भेटतं आपल्याला, भरपूर सारं पाणी इथे. आणि तिकडे एक बरंच मोठं पाण्याचं टाक. इकडे असं आलं की इकडून ही टाकी खूप बरीच मोठी दिसते. आणि वाड्याचे अवशेष तर काय राहिलेले नाहीत, पण इकडून तिकडे बघितलं ना, हे समोरचा पण किल्लाच वाटतोय बघा. पण गुगलवर तर काही शो होत नाही. बुरुज टाईप दिसते ते जरा, काय माहिती काय. तर इथं हा एक बुरुज आहे, इथे खाली काहीतरी आहे, ते सुद्धा पाण्याचं टाक आहे. या किल्ल्यावर पाण्याची काहीच कमतरता नाही मित्रांनो, काही म्हणजे काहीच नाही. आणि तिथे तो बुरुज आहे, झेंडा आहे बुरुजावर. ते काहीतरी आहे बरं का, खड्डा. आणि हे उतरायला पायऱ्या गेल्यात का, त्याच्यामध्ये सुद्धा लोकांनी कचरा टाकून ठेवला. कॅमेरा टाकला, काहीच नाही दिसत. इथे अवशेष आहेत जरा, चौथरा आहे, आणि इथे एक अवशेष आहे. आणि इथे वाडा आणि सदर असावी ही. पण निघालं आणि खूप छान असं वारं सुटलंय. खूप गरमी झाली होती, बरं झालं वारं आलं. वाऱ्यावर ना आठवलं, जेव्हा आपण त्या विहिरीमध्ये होतो तेव्हा तिथे थंड थंड हवा लागत होती आपल्याला. ती थंड हवा येत होती, ती म्हणजे ती शंकराची पिंड होती तिच्या पाठीमागून. तर आपण ते नीट बघितलं नाही, पण तिथून कुठून तरी हवा येत होती. ते आतमध्ये होतं, पण घाबरलो त्याच्यामुळे आपण बघितलं नाही. ठीक आहे, आता आपण जाऊया गडाच्या खाली. आणि आपल्याला एक महाराज भेटले होते वरती जात असताना, त्यांची तिथे खाली स्कूटी पार्क होती हॉटेलच्या पुढेच. त्या महाराजांनी सुद्धा भारत भ्रमण केलेलं आहे, आणि ते सुद्धा एकटेच फिरत असतात. त्यांचं मिशन असं आहे की ते भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या देवी देवतांना गुळ आणि नारळ अर्पण करतात. तर त्यांनी काहीतरी 36 टन गुळ अर्पण केला आत्तापर्यंत. म्हणजे त्यांचा काउंट सांगतो की 36 टन गुळ त्यांनी अर्पण केलेला आहे. नारळाचा काउंट त्यांनी आपल्याला सांगितलं नाही. एक 15 मिनिटाची आपण चर्चा घेतली त्यांच्यासोबत. ते बोलले मी खाली थांबतो, तू किल्ला एक्सप्लोअर करून ये. त्यांचं शिक्षण 10वीपर्यंत झालं, त्यांनी स्वतःहून सांगितलं. कारण त्यांनी मला पहिले प्रश्न विचारले, नंतर मग त्यांनी स्वतःच सगळे जे प्रश्न मला विचारले ते त्यांनी सांगून टाकले. तर 10वीपर्यंत त्यांचं शिक्षण झालं. इंग्लिश एकदम बेटर बोलत होते, एकदम छान. भारत भ्रमण केलं आहे म्हणल्यावर इंग्लिश तर येणारच. ह्याच्या आधीसुद्धा आपल्याला एक बाबा भेटले होते, ते तर पूर्ण दुनिया फिरले होते. ते कुठे सोशल मीडियावर कुठेच नाही, कुठेच त्यांच्याकडे मोबाईलसुद्धा नाही, असे बाबा होते. त्यांना आपण नक्की परत भेटू, कारण ते मी ज्या मठामध्ये थांबलो होतो त्या मठामध्ये येत राहतात. नक्की आपण त्यांना भेटूया. आणि आत्ता ह्या बाबांना पहिले भेटूया. मी त्या बाबांचा तर काय नंबर घेऊ न शकलो, कारण त्यांच्याकडे मोबाईल नाही, पण ह्यांच्याकडे मोबाईल आहे. ह्यांचा नक्कीच आपण नंबर घेऊ. आणि अशा व्यक्तींच्या टचमध्ये राहिलं ना की आपणच आपल्याला शिकायला काहीतरी काय ना काहीतरी भेटत असतं. असे भेटूया त्यांना. तर गड उतार आपण झालेलो आहे. आणि हे हॉटेल सुंदरगड, इथे गाडी पार्क केली होती आपण, तिथे आपण आलेलो आहे. महाराजांचं नाव पाटील महाराज आहे. आणि हे ह्या गाडीवरनं प्रवास करतात, आणि आपली गाडी तिकडे. आम्ही दोघं पण स्कूटीवरच प्रवास करतो. ह्याच्यामध्ये नारळ आहेत आणि ह्याच्यामध्ये त्यांचे कपडे. तर गुळ तुम्ही देत असता पूर्ण महाराष्ट्र. देवी देवतांना गुळ अर्पण करणे, नारळ अर्पण करणे. आणि देवी देवतांची शांत कशी होईल, देवी देवता आपल्या सगळ्यांना कशा जपतील, आणि आपण सगळे म्हणजे काय म्हणायचं, 84 लक्ष जीव योनीचं संतुलन कसं उत्तम राहील. बरोबर. या अर्थाने नरदेहाचे उचित काही करावे, आत्महित यथानुशक्त्या चित्तवित्त परमेश्वरी लावावे, या भावनेने जीवन जगायचा प्रयत्न आहे. किंवा राखावी बहुतांचे अंतरे, आणि देवाच्या सख्यत्वासाठी पडावे जिवलगासी तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा, या भावनेचा प्रयत्न आहे. बाकी काही दातेगडावर तुम्ही म्हणजे
तुम्हाला कसं म्हणजे समजलं दातेगडावर यायचं किंवा सुंदरगड की तुम्ही काही याच्या आधी नाही, आले? खाली सहजपणे पाटण शहरामध्ये त्याची माहिती मिळाली. माझ्या मनामध्ये विचार आला, अरे आपण याच तालुक्यातला जन्म आहे आणि आपलं काय म्हणायचं गगनगिरी महाराजांच्या सारखं व्यक्तिमत्वाचा जन्म या जिल्ह्यातला आहे. 100 वर्षापेक्षा ते अधिक जगले, आपला आदर्श आहे. तर मग आपण का नाही त्यांच्या पाठीमागं प्रयत्न करायचा बरोबर. की परमेश्वराची कृपा झाली तर. त्यासाठीचा हा प्रयत्न आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयोच्छती, एवढाच त्यातला भाव आहे, बाकी काही भाव नाही. तर महाराजांनी आपल्याला आशीर्वाद दिला, एक छोटासा नारळ महाराजांनी आपल्याला दिला आशीर्वाद म्हणून, आणि खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. आणि योगायोगच म्हणायला म्हणजे माझ्या आयुष्यामधले योगायोग तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर त्यापैकी हा एक योगायोग, मी महाराजांना भेटलो आणि आपण नक्कीच टचमध्ये राहू. त्याच्या आधी मी तुम्हाला ते सांगितले, ते बाबा त्यांच्या टचमध्ये मी नाही राहू शकलो त्यांच्याकडे, कारण मोबाईल काहीच नाही, ते काहीच नाही वापरत. तर त्यांना आपण नक्की भेटू. आणि हे एक महाराज आपल्याला भेटले, तर छान वाटलं भेटून. आता तुम्ही पुढे जाणार नाही का? तुमचा प्रवास एक कुठे? धारेश्वर दिवशी. हा. आणि मी जाणार इकडे, चालेल. महाराज जाणार इकडे. चला. अच्छा. शुभ यात्रा. शुभ यात्रा.